हाय हॅलो, कसे आहात सगळे? तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि लाईट तर आमची कधी नसते, इन्व्हर्टर आहे म्हणून जमत आहे. आता जसं की आता तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल, आम्ही औरंगाबादवरून आलो, संभाजीनगरवरून. तृतीयेनिमित्त आम्ही इथे आंबे घेतले आणि आंबे आम्हाला महाग वाटले कारण हे बाहेरून आलेले होते आणि तेही हापूस नव्हते रिअल. सो अक्षयतृतीयासाठी घ्यावंच लागले होते कारण अक्षयतृतीयाला रस असतो. तुमच्याकडे काय असतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आईकडे तर माझ्या भरपूर सगळा स्वयंपाक असतो पण रस नसतो आणि इकडे रस असतो. सो आम्ही 3 डझन आंबे घेतले होते पण भरपूर महाग लावले तुम्ही असं मला तरी वाटलं कारण 900 रुपये डझन एकदम. आणि मस्तपैकी अशा आंबे घेतले. बघ किती छान आहे ऑफिस. छान आहे का? जसं की मी सांगितलं होतं तुम्हाला की आता माल आणला होता मी होजिएरीचा. सो हे खाली झालेलं होता कप्पा. आता हे ठेवायचं आहे, तिकडे बाहेर आहे ते ठेवायचं, इकडे हराळा सगळा झालेला आहे. आणि आता इथे मला व्यवस्थित लावायचं आहे. स्वयंपाक नाही आहे करायचा, म्हणजे वरण भातच लावायचा आता पण. सो म्हटलं चला आपण पटपट आवरून घेऊ कारण राहिलं तर राहूनच जाते. परत मला भरपूर सगळे कामं आहे आणि आता करते मी तोपर्यंत बघत राहा. काहीच आता वाजले 10:30. अजून माझा स्वयंपाक राहिलेला आहे पण मी काम करूनच घेतला. हातात आहे ते. आता बाकीचं हे जी काडा दिसतोय हा मला करायचं आहे क्लिअर. तर बघू जसा वेळ भेटेल तसा. आणि हे बघा तिथं बघा, म्हणजे 8 दिवसातच झाडलं की लगेच जाळे, 8 दिवसात झाडलं की लगेच जाळे, एवढं भयानक ही झालंय ना परेशानी, काय करावं. तर बघा किती छान लावलेलं आहे. खूप अस्ताव्यस्त झालं होतं, आता छान मस्तपैकी माल भरलेला आहे. आणि आता श्रीशा 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 गुड नाईट कर ना. गुड नाईट. नाही म्हणायचं, मूड नाही आहे. तर आता मी पण खूप थकलेली आहे. उद्या तुम्हाला परत बोलते कारण आता उद्या हॉस्पिटलला वगैरे जायचं आहे आम्हाला, मग अशी सांगितलं मी. सो आता जेवण करते, स्वयंपाक करते आणि झोपते. आजच्यासाठी एवढंच. आता आम्ही निघतोय हॉस्पिटलसाठी. मी स्वयंपाक वगैरे काही केलं नाही. श्रीसाठी एक आंबा घेतलाय चिरून फक्त. आता तिथे गेल्यानंतर इडली वगैरे खाण्यात येईल आणि आम्ही पण नाश्ता करू कारण जेवढा उशीर केला कारण आज 2:30 वाजेपर्यंतच OPD असते त्या डॉक्टरांची. बघू आता डॉक्टर काय म्हणतात ते दाखवून द्यायचे. बोलू परत, बघत राहा. डॉक्टरांना आता एक्सरे वगैरे काढायचं आहे आजीचा. सो आता तिथे चाललो आहे आम्ही. फोटो काढतो. फोटो एक्सरे काढलेला आहे आणि तिथे बघा डॉक्टरांकडे हे गेलेले आहेत. बघू आता काय म्हणते डॉक्टर तर. आणि नंतर मग बाकीचे कामं करायचे आणि गावाकडे जायचे. जेवण व्हायचं, आमचं जेवण करायचं आता. हॉस्पिटलचं काम झाल्यानंतर आम्ही आमच्या शॉपची खरेदी करायला गेलो कारण कोल्ड्रिंक वगैरे संपले होते. आम्ही 2 दिवस नव्हतो म्हणून. तर नंतर मग 4 वाजले होते. त्यांना म्हटलं चला आपण जेवण करून घेऊ. 3:45 वाजता आम्ही शेवटी जेवण केलं. आणि आजकाल ना आम्ही अशा ठिकाणी जातो की जिथे ना एकदम म्हणजे घरच्यासारखंच जेवण भेटल. आणि इथे पण बीडमध्ये पण आहे एक ठिकाण, छान मिळतं मस्तपैकी घरच्यासारखंच. चपात्या वगैरे छान गरम गरम देतात आणि एकदम म्हणजे असं वाटते की घरीच जेवलं म्हणून. आणि टेस्ट पण छान आहे. नंतर मग मी ड्राय क्लिनिंगला शर्ट वगैरे टाकली. भरपूर सगळे शर्ट टाकायचे होते ते टाकून दिले. आणि आता ते 10 दिवसांनी बोलवतात. आता बघू कधी जाणं होते काय माहिती. सगळे असे कामं उरकायचे असतात आम्हाला बीडमध्ये आल्यावर. एका चक्करमध्ये जेवढं आठवते ना तेवढं आम्ही करून घेत असतो. मग अख्खा दिवस कसा आहे ना असंच करत करत आम्ही पूर्ण करून घेतले कामं. नंतर मला ड्रायफ्रूट्स पण घ्यायचे होते, ते सुद्धा घेतले मी.
तर सगळी कामं करून गावाला जायला निघालो तर रस्त्याच्याच कडेला म्हणजे बाथटबचं असं दिसलं. यांची खूप इच्छा होती की श्रीशाला बाथटब घ्यायचा, ती खेळत बसती म्हणून. आणि त्यांना मोठा घ्यायचं होतं जेणेकरून ती स्वतः आणि मी वगैरे कधी करायचं असलं तर करू शकते आंघोळ वगैरे. पण ना त्यांनी एवढी जास्त किंमत सांगितली ना, आम्ही ते बघून म्हटलं होतं 4ला दे, तरी पण त्यांनी काही दिलं नाही. आणि हे बघा तसाच्या तसा राडा ठेवून गेली होती डीमार्टचा मी, तो सध्या आता मला लावायचा आहे. तर आम्ही हॉस्पिटलमधून मगाशीच आलो. मी स्वयंपाक वगैरे करून घेतला, भाजी करायची 9:15 झाले. मी मोबाईल बघत बसले, म्हणजे की आता तुम्ही बघितलंच असेल मिनी ब्लॉग टाकलेला आहे. आणि एखादं आपण रील्स स्क्रोल करत असलो की बघत असतो ना, तशासारखंच झालं होतं. मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आहे. सो आता चार्जिंग वगैरे करते. आंबे ठेवायचे राहिले तिथे राहिलेच, अर्धवट काम झालेलं आहे. मी 1 मिनटं चार्जिंग लावते. हां, तर हे बघा कपडे पण इथे असेच पडलेले आहे, ते कपडे पण घडी करायचे आहे. आणि हे बघा पसारा माझ्या नावाने असतोच घरात, खूप सगळं काम आहे. भांडे लावायचे सगळं. हे बघा माझ्या डोळ्यात दिसत असेल तुम्हाला, खूप जास्त असं म्हणजे झोप आणि ऊन गेली ना दिवसभर पूर्ण अंगावरून, त्याच्यामुळं परेशानी होत आहे. असो, जर आपलं पेज फॉलो नसेल केलं, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. गुड मॉर्निंग. तर केसांना मी तेल वगैरे लावून घेतलं आहे. आणि बघा साय आणि बेसन, म्हटलं चला आज वेळ आहे. तर पिरियड्स आलेत माझी, अक्षय तृतीया गेली. तर मी ब्राह्मणाला विचारलं तर ते बोलले 28 तारखेला तुम्ही करू शकता. सो मी आता कधी बघू आता काय होते तेव्हा करणार आहे. म्हटलं चला आज वेळ आहे तर आपण स्वतःसाठी घेऊ. फोड आलेत मला इथे. हे बघा मी दोन्ही हातांना पण लावून घेतलेलं आहे आणि चेहऱ्याला तर लावलेलं आहे. हे सुकलेलं आहे. आय थिंक मी जास्त वेळ नको करायला आणि काढून घ्यायला पाहिजे. तर इथे मी स्क्रब पण करत आहे. झालं काय सांगते, म्हटलं आज चला सकाळ स्वतःसाठीच वेळ काढून घ्यावा, कारण कधीतरीच हा वेळ मिळतो आणि निवांत आहे. जरा कालची साफसफाई होऊन गेली थोडी आणि आता स्वयंपाक अक्षय तृतीयेचा नाही आहे. सो स्वतःसाठी म्हटलं पटकन भाजी पोळीच करायची आहे, तर पटकन आपण काहीतरी करूया. आता बरेच दिवस झाले करायचं म्हणते मी, पण झालं नाही अजिबात. सो हे बघा आता ओठांसाठी स्क्रब करते घरगुतीच, कारण माझे ओठ ना खूप असे टॅनिंग आहे, म्हणजे असे डस्की आहे. आणि ना याच्यामध्ये मध आणि साखर आहे, त्यांनी काय होतं थोडंसं मॉइश्चरायझर पण होतं आणि विशेष म्हणजे छान राहते. आठवड्यातून 1-2दा केल्यावर, पण असं काही आपल्याला वेळ मिळत नाही. तर जसा वेळ मिळते तसं मी करतच असते. सो बघत राहा. आणि आज आता अंघोळ वगैरे पण छान, डोकं करून फ्रेश वाटणार आहे, एकदम छान वाटणार आहे मला आता. मोबाईल पडत होता, तर बघू शकता छानपैकी ग्लो आलेला आहे आणि मस्त वाटतं, एकदम फ्रेश वाटतं.
चलो, तर हा व्लॉग मी इथेच संपवते. सो तुम्ही बघत राहा आणि सबस्क्राईब नसलं की तर सबस्क्राईब आवर्जून करा. ओके, बाय.